ज्यामध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलं होतं सब्जेक्टचं, मार्क्स बघितले होते सब्जेक्ट विषयी, सेकंड कोणत्या टॉपिकला किती मार्क्स येऊ शकतात हे पण आपण बघितलं होतं, किती टाइप्स आहे ते बघितलंय. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एस्टिमेटिंग कॉस्टिंग, त्यानंतर त्याच्याविषयीचे पर्पज होते ते बघितले, त्यानंतर कॉस्टिंगचे काय पर्पज आहे ते सुद्धा बघितले. ओके, हा सगळा पार्ट आपला संपला आहे. ओके, आजपासून आपण चालू करतोय टाइप्स ऑफ एस्टिमेट. किती नंबर ऑफ टाइपचे एस्टिमेट आहेत ते बघायचं आहे. पुन्हा आपण मागच्या लेक्चरमध्ये प्रोसेस ऑफ वर्क काय असायला पाहिजे, एक्झिक्युशन ऑफ वर्क काय असायला पाहिजे ते सुद्धा बघितलंय, ज्यामध्ये मोस्ट ऑफ दी टाइम तुम्हाला सिरियल नंबर वाईज प्रोसेस विचारू शकतात, ते तुम्हाला सांगितलेलं होतं. आपण या लेक्चरमध्ये चालू करतो एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंगचे टाइप. यामध्ये बघा सगळ्यात सुरुवातीला काय तर आपण बेसिक 2 टाइपवर काम करतो एस्टिमेटिंग कॉस्टिंग मध्ये. बघा पहिला जो पार्ट आहे तो आहे अप्रॉक्सिमेट एस्टिमेट. आता अप्रॉक्सिमेट म्हणजे काय, प्रोबॅबल आहे, रफ आहे, बरोबर आहे, त्याला आपण प्रिलिमिनरी एस्टिमेट सुद्धा म्हणतो. दुसरा जो पार्ट आहे तो आहे डिटेल एस्टिमेट, ज्याच्या नंबर ऑफ मेथड वेगवेगळे आहेत, ज्यामध्ये आपण काय करतो प्रत्येक एका क्वांटिटीला प्रॉपरली डिफाईन करून त्याच्या आयटम रेट कॅल्क्युलेट करतो अंडर दी मेजरमेंट शीट, आणि त्यानंतर त्या डिटेल एस्टिमेटला आपण पुढे स्टडी करणार आहोत. ओके, त्याआधी काय पार्ट फंडा काय आपला, आपण ज्या वेळेला स्टडी करतोय अप्रॉक्सिमेट एस्टिमेट, त्यावेळेला आपल्याला काय स्टडी करायला पाहिजे अप्रॉक्सिमेट एस्टिमेट मध्ये ते आपण आता बघूया. बघा सुरुवातीला मी काय करतोय की टाइप्स ऑफ एस्टिमेट. बघा बेसिकली काय आहे तर टाइप्स ऑफ एस्टिमेट. यामध्ये काय की 2 टाइपचे आपल्याला एस्टिमेट बघायला भेटतात. बघा पहिला जो आहे हा आहे, फर्स्ट आहे आपल्याकडे अप्रॉक्सिमेट एस्टिमेट. पहिला कोण आहे, अप्रॉक्सिमेट एस्टिमेट. आणि सेकंड जो येतो तो येतोय डिटेल्ड एस्टिमेट. डिटेल एस्टिमेट. ओके, आता अप्रॉक्सिमेट एस्टिमेटला ज्या वेळेला मी स्टडी करतोय त्यावेळेला अप्रॉक्सिमेट एस्टिमेटचे पुन्हा काही नाव आहेत. होऊ शकतं की नंबर ऑफ त्याच्या नावाने सुद्धा तुम्हाला ते क्वेश्चन विचारू शकतात. त्यामुळे अप्रॉक्सिमेट एस्टिमेटलाच म्हणतात प्रिलिमिनरी एस्टिमेट, यालाच म्हणतात रफ एस्टिमेट. रफ एस्टिमेट, ठीक आहे, यालाच आपण म्हणू शकतो प्रोबॅबल एस्टिमेट. ओके, दीज आर दी नेम्स. सो दॅट हे काय झाले, हे 4 याचे नाव झाले. अप्रॉक्सिमेट एस्टिमेट शब्द काय सांगतो ते लक्षात घ्या, शब्द काय सांगतो ते लक्षात घ्या व्यवस्थित. अप्रॉक्सिमेट आहे, अप्रॉक्सिमेट म्हणजे काय, पर्टिक्युलर व्हॅल्यू नाही आहे, अप्रॉक्सिमेटली आहे. जसं की मी तुम्हाला लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं की बरेचसे लोक काय करतात, आपली एक म्हणजेच काय जज करायला आपल्याला काय करतात, ते लोक काही क्वेश्चन विचारतात. असे बरेचदा बघतात काय की 1 BHK एक स्ट्रक्चर त्यांना कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर किती रुपये लागतात. काही लोकांना खरंच करायचं असते, काही लोकांना तुमची मजा घ्यायची असते. असं माझ्यासोबत तरी बरेचदा झालंय. मग त्यांनी जज करताना मला विचारलंय की काय रे बाबा रे की 1 BHK कन्स्ट्रक्ट करायला किती लागेल. माझं डिटेल एस्टिमेट तर ऑन दी स्पॉट मी करू शकत नाही, विदाउट प्लान डिझाईन स्पेसिफिकेशन मी नाही करू शकत. मग मला काय अप्रॉक्सिमेट एस्टिमेट करायचं आहे. मग अप्रॉक्सिमेट एस्टिमेटसाठी मी काय करतो, ऑन द बेसिस ऑफ माय एक्सपिरियन्स, माझ्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर मी काय करतो की 1 BHK ची व्हॅल्यू सांगून बघतो की 12 लाख रुपीज, 13 लाख रुपीज, 15 लाख रुपीज, हे डिपेंड अपॉन द एक्सपिरियन्स, बरोबर आहे ना. सो दॅट हा काय झाला, एक अप्रॉक्सिमेट एस्टिमेट झाला, ज्यामध्ये जी व्हॅल्यू आहे कॉस्ट ऑफ व्हॅल्यू, कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन, इट माइट बी अ व्हॅरीज प्लस और मायनस. म्हणजे ही व्हॅल्यू वाढू सुद्धा शकते, कमी सुद्धा होऊ शकते. ते म्हणून त्याला आपण काय म्हणतो अप्रॉक्सिमेट एस्टिमेट. सोबत त्याला प्रिलिमिनरी एस्टिमेट म्हणतो, जो सुरुवातीला केला जाणारा एस्टिमेट जो असतो तो अप्रॉक्सिमेट एस्टिमेट असतो, बरोबर आहे. आपण तुम्ही विचार करा ना, कोणत्याही गोष्टीचा विचार करायच्या आधी आपण काय करतो, एक डोक्यात त्याविषयी वेगळा विचार आणतोय, ती गोष्ट पूर्ण व्हायच्या आधी आपल्याकडे वेगळंच चालू असते डोक्यामध्ये की कसं होईल, काय होईल. म्हणजे त्या प्रिलिमिनरी जो काही असेल तो असतो आपला ते एस्टिमेट. सेकंड इज नथिंग बट रफ एस्टिमेट. कारण की हे एस्टिमेट आपण सुरुवातीला अप्रॉक्सिमेट एस्टिमेट बनवल्यानंतर हे चेंज होणार नाही याची गॅरंटी नाही, बरोबर आहे की 100% त्यामध्ये थोडंफार प्लस किंवा मायनस होईल, म्हणून त्याला रफ म्हणतो. आणि प्रोबॅबल म्हणजेच काय, अप्रॉक्सिमेट. प्रोबॅबल म्हणजेच काय, अप्रॉक्सिमेट. पुढे जर का बघितलं या एस्टिमेटला, पुढे जर का बघितलं तर बघा याच्या पुन्हा काही ब्रांचेस आहेत. ओके, जसं की फर्स्ट यामध्ये येतं प्लिंथ एरिया मेथड.
प्लिंथ एरिया. मी ना एरियाला काय करतो थोडं मोठं लिहितो बघा. प्लिंथ एरिया मेथड. सेकंड क्युबिकल. क्युबिकल कंटेंट मेथड. त्यानंतर सर्व्हिस युनिट मेथड. टिपिकल बे मेथड. and last approximate quantity method. Okay, so these are the 5 types of approximate estimate. हे कोण आहे? हे काय तर अप्रॉक्सिमेट एस्टिमेटचे 5 टाइप आहेत. ओके, यामध्ये काय होतं बघा. पहिला जो आहे हा प्लेन एरिया मेथड आहे. सेकंड आहे क्युबिकल कंटेंट, सर्व्हिस युनिट मेथड, टिपिकल बे मेथड, अप्रॉक्सिमेट क्वांटिटी मेथड. या क्वांटिटी मध्ये काय येतं? लेबर आणि मटेरियल. कोण येतं? मी लिहून देतो हवं तर. लेबर अँड मटेरियल. ठीक आहे, आपण कोणाचा विचार करणार आहोत यामध्ये? लेबर आणि मटेरियलचा. सो दीज आर दी पार्ट ऑफ अप्रॉक्सिमेट एस्टिमेट. इकडे बघूया डिटेल एस्टिमेटचे कोणते पार्ट आहेत. तर डिटेल एस्टिमेटचा पहिला आहे रिवाइज एस्टिमेट. रिवाइज एस्टिमेट. त्यानंतर सेकंड येतो सप्लिमेंटरी एस्टिमेट. त्यानंतर येतो रिवाइज अँड सप्लिमेंटरी एस्टिमेट. बरोबर आहे. अँड लास्ट फोर्थ येतो रिपेअर अँड मेंटेनन्स एस्टिमेट. ओके, सो हे झाले 4 डिटेल एस्टिमेटचे टाईप आणि हे झाले 5 अप्रॉक्सिमेट एस्टिमेटचे टाईप. आणि यामध्ये बघा, आपण ज्या वेळेला हे टाईप स्टडी करणार आहोत त्यावेळेला सुरुवातीला बघणार आहोत अप्रॉक्सिमेट एस्टिमेटचे टाईप्स, ज्यामध्ये आपल्याला काय स्टडी करायचं? प्लेन एरिया मेथड, क्युबिकल कंटेंट मेथड, सर्व्हिस युनिट मेथड, टिपिकल बे मेथड आणि अप्रॉक्सिमेट क्वांटिटी मेथड. ओके, आता सगळ्यात सुरुवातीला मी काय सांगतोय ते बघा. अप्रॉक्सिमेट क्वांटिटी असतंय काय नेमकं बघा. जी मी इथे लिहिलंय अप्रॉक्सिमेट एस्टिमेट काय आहे. ऍक्च्युली काय अप्रॉक्सिमेट एस्टिमेट काय? एक अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे. यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जर का असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट जो वर्ड असेल हा आहे एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स. बिकॉज विदाउट एक्सपिरियन्स वी कांट गिव्ह द अप्रॉक्सिमेट एस्टिमेट. जोपर्यंत तुम्हा लोकांना पर्टिक्युलर कन्स्ट्रक्शन विषयी एक्सपिरियन्स नसेल तोपर्यंत तुम्ही लोक त्या अप्रॉक्सिमेट एस्टिमेटवर काम करू शकणार नाही. ओके, आता अप्रॉक्सिमेट एस्टिमेट काय आहे? तर अप्रॉक्सिमेट एस्टिमेट काय? एक प्रोबॅबल व्हॅल्यू आहे, एक अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे जी आपण देतो आपल्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर, ज्यामध्ये आपण काय करतोय की मॅक्स टू मॅक्स व्हॅल्यूचा विचार करतोय. ज्यामध्ये आपण काय करणार आहोत? मॅक्स टू मॅक्स व्हॅल्यूचा विचार करणार आहे. त्या बेसिसवर एक्सपिरियन्स आपण त्यामध्ये काउंट करणार आहोत. सेकंड थिंग, सगळ्यात इम्पॉर्टंट, ज्या वेळेला अप्रॉक्सिमेट एस्टिमेटचा स्टडी करतोय त्यावेळेला लक्षात घ्या की ही ना लेस ॲक्युरेट एस्टिमेट आहे. कोण आहे? लेस ॲक्युरेट एस्टिमेट आहे. कदाचित क्वेश्चन येऊ शकतं. सो काय आहे हा? लेस ॲक्युरेट एस्टिमेट आहे. लक्षात घ्या, लेस ॲक्युरेट आहे. 100% सारखंच येईल याची गॅरंटी नाही आहे. हा, तुम्हाला एक्सपिरियन्स खूप जास्त आहे, 30-35 इयर्स वरचा एक्सपिरियन्स होऊन गेला असेल तर कदाचित तुमचं डिटेल एस्टिमेट आणि अप्रॉक्सिमेट एस्टिमेट सारखंच होऊ शकतं. पण ऍट द स्टार्ट ऑफ द कन्स्ट्रक्शन फील्ड तुम्ही बघा की हा जो एक्सपिरियन्स कमी असल्या कारणामुळे काय होतं की ही अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू जी आहे ही प्रॉबॅबल व्हॅल्यू असते. बरोबर आहे. त्यामुळे काय होऊ शकतं की जेव्हा आपण डिटेल एस्टिमेट करणार आहोत ती व्हॅल्यू आणि अप्रॉक्सिमेट एस्टिमेटची व्हॅल्यू ही थोडीफार कमी जास्त येणार आहे. त्यामुळे आपण याला अप्रॉक्सिमेट एस्टिमेट म्हणतोय. ओके, आता पुढे जाऊया. बघा, याचा नेक्स्ट मी तुम्हाला काय दिलंय? टाइप्स लिहून दिले आहेत. आणि टाइप्स मध्ये जर का तुम्ही प्रॉपरली ऑब्झर्व केलं असेल तर मी प्रत्येक एका टाइप मध्ये एक वर्ड हा कॅपिटल लिहिलाय. तर ह्या लिहिण्यामध्ये काय तर बघा, इथे लिहिलाय मी एरिया, इकडे लिहिला मी क्युबिकल, इथे लिहिला मी युनिट, इथे लिहिला मी बे. ओके, ह्या बघा, हे सगळे जे काही 4 वर्ड्स आहेत
हे एक पर्टिक्युलर व्हॅल्यू, एक पर्टिक्युलर डायमेन्शन, एक डायमेन्शन्स काय हे काय करतायत की दाखवण्याचा प्रयत्न करतायत. बघा पहिल्यांदा बघितलं का एरिया, नंतर आहे क्युबिकल, नंतर आहे युनिट आणि नंतर आहे बे. तर हा बेला थोडा स्किप करूया. पहिल्यांदा हे तिन्ही जर का तुम्ही बघितले तर हे जिओमेट्रिकल युनिट वाटतात. एरिया, क्युबिकल आणि युनिट हे काय वाटतायत? जिओमेट्रिकल युनिट वाटतात. ओके, सो लेट सी अबाउट द अप्रॉक्सिमेट इस्टिमेट. मी काय चालू करतोय? अप्रॉक्सिमेट इस्टिमेट चालू करतोय सुरुवातीला. बघा मग बघा मी काय केलंय, सुरुवातीला घेतलाय प्लिंथ एरिया मेथड. काय प्लिंथ एरिया मेथड? हे सर्व चालू करायच्या आधी मी तुम्हाला एक सिंपल एक गोष्ट सांगतोय, लक्षात ठेवा. ह्या जे चारही मेथड आहे, फर्स्ट फोर मेथड, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ, हा मी एका कंडिशनवर सॉल्व्ह करणार आहे, जी तुम्ही पहिली ते चौथी कायम स्टडी करत आलाय. बघा काय आहे, माझा फंडा काय राहणार आहे? एक पेन, वन पेन ऑफ ₹10, वन पेन ऑफ ₹10. ओके, एक जो पेन आहे तो 10 रुपयाला मिळतो. एक पेन कितीला मिळतो? 10 रुपयाला मिळतो. मग मला 10 पेन कितीला मिळायला पाहिजे? ओके, मी हा फंडा एक यूज करणार आहे. बघा एक पेन कितीला मिळतो? वन पेन ऑफ ₹10. देन व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 10 पेन? व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 10 पेन? म्हणजे एका पेनची किंमत 10 रुपये आहे, तर 10 पेनची किती होते? मी हा फंडा यूज करणार आहे. कशामध्ये? या चारही कंडिशन मध्ये. बघा मी फंडा चेंज करणार नाही आणि हे फार इझी आहे, तुम्हाला लक्षात राहण्यासाठी फार इझी आहे. समजा ही ट्रिक्स आहे एक. ओके, सो ट्रिक्स काय राहील आपली? वन पेन ऑफ 10 रुपीज, तर 10 पेन ऑफ हाऊ मच कॉस्ट? ओके, दिस विल बी द फंडा. बघा प्लिंथ एरिया, मी ज्या वेळेला एरियाचा विचार करतोय त्यावेळेला मला बघा दोन डायमेन्शन्स माझ्या लक्षात येत आहेत. दोन डायमेन्शन ज्या वेळेला मी एरियाचा स्टडी करेल त्यावेळेला एक तर लेंथ लक्षात येते, ओके, आणि एक येते ब्रेथ. ओके, सो दॅट लेंथ इंटू विड्थ म्हणजेच काय झाला? एरिया झाला. लेंथ इंटू विड्थ म्हणजेच काय झालाय? एरिया झालाय. मग प्लिंथ एरिया मेथड मध्ये काय करतोय आपण की डायमेन्शन ऑफ प्लिंथ जो असतो किंवा डायमेन्शन ऑफ प्लिंथ यामध्ये जर का बाल्कनी वगैरे की बाहेरचा एरिया जर असेल तर तो आपण स्किप करतो. फक्त डायमेन्शन ऑफ प्लिंथ ज्यामध्ये आपण कन्सिडर करतो यामध्ये बघा सगळ्यात इम्पॉर्टंट कंडिशन काय की यामध्ये प्लिंथ एरिया हा आपण कॅल्क्युलेट करण्यासाठी लेंथ आणि विड्थचा विचार करतोय. कोणाच्या? प्लिंथच्या. फक्त प्लिंथचा. ओनली फॉर प्लिंथ. ओके, यामध्ये आपण काय करतो की जर का बाहेरचा एरिया असेल जसं की कॉर्डियार्ड असेल, पॅसेज असेल, तर ते लेस ॲक्युरेट असतात किंवा ते लेस ॲक्युरेट करायसाठी किंवा त्याला आपण स्किप करतो. ओके, सो दॅट लेंथ इंटू विड्थ हा प्लिंथ मध्ये आपण काय करतो? मेजर करतो. सो दॅट इन दिस मेथड, बघा मी लिहून देतोय, इन दिस मेथड dimension of a plinth are taken into consideration. काय घेतो आपण? फक्त डायमेन्शन ऑफ प्लिंथ काय करतो? कन्सिडर करतो. सेकंड कंडिशन, द रेट ऑफ प्लिंथ as per square meter are to be assumed. यामध्ये काय की जो रेट आहे प्लिंथचा पर स्क्वेअर मीटरने त्या पर्टिक्युलर एरियाचा, त्या पर्टिक्युलर रिजनचा जो काही रेट चालू असेल तो आपण काय करतो? तो अझ्युम करतो. अँड अप्रॉक्सिमेट कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करेल? by multiplying rate of plinth to plinth area. ही झाली कंडिशन. आता बघा मी काय करतो, यामध्ये फॉर्म्युला लिहितोय अप्रॉक्सिमेट कॉस्ट बाय प्लिंथ एरिया मेथड. बघा अप्रॉक्सिमेट कॉस्ट इज इक्वल टू काय होणार? काय नेमकं? अप्रॉक्सिमेट कॉस्ट इज इक्वल टू प्लिंथ एरिया और प्रपोज प्लिंथ एरिया म्हणूया. प्रपोज्ड प्लिंथ एरिया इनटू रेट ऑफ प्लिंथ एरिया.
रेट ऑफ प्लिंथ एरिया, गॉट इट. आता प्रपोज प्लिंथ एरियाचा जर का स्टडी केलाच तर बघा तुम्हाला जो काही प्लिंथ एरिया असेल पर्टिक्युलर एका रिजन मधला, पर्टिक्युलर एका ठिकाणचा, तो आपण काय करणार आहे, कन्सिडर करणार आहे. सपोज टू बी द प्लिंथ एरिया मी काय करतोय, अझूम करतो प्लिंथ एरिया. सपोज एखाद्या लोकॅलिटी ऑफ 100 स्क्वेअर मीटर प्लिंथ एरिया आहे आणि त्याचमध्ये रेट ऑफ प्लिंथ ऑफ ₹1000 स्क्वेअर पर मीटर चालू आहे किंवा ₹1000 पर स्क्वेअर मीटर चालू आहे. म्हणजेच काय अप्रॉक्सिमेट कॉस्ट काय होणार आहे बघा, अप्रॉक्सिमेट कॉस्ट काय होणार आहे यासाठी, अप्रॉक्सिमेट कॉस्ट काय होणार आहे, प्रपोज प्लिंथ एरिया किती आहे, प्रपोज प्लिंथ एरिया 100 स्क्वेअर मीटर into rate of plinth is nothing but the 1000, how much will we get, got it? So 1 lakh rupees. So ही झाली कंडिशन, ही काय झाली कंडिशन. आता बघा ज्या वेळेला आपण प्रपोज प्लिंथ एरिया काढतो त्यावेळेला माइट बी यालाच उलट करून तुम्हाला होऊ शकते की रेट ऑफ प्लिंथ एरिया सुद्धा कॅल्क्युलेट करायला लागेल, की टोटल कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन दिलेली असेल, ज्यामध्ये होऊ शकतं की टोटल कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन दिली असेल की एखादी सेम लोकॅलिटीमध्ये, याच लोकॅलिटीमध्ये की टोटल कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन 5 लाख रुपीज होतं, 5 लाख रुपीज आहे. हे काय झालं कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन आणि प्लिंथ एरिया 1000 आहे, प्लिंथ एरिया किती आहे 1000 स्क्वेअर मीटर आहे. सो दॅट यू कॅन कॅल्क्युलेट द रेट ऑफ प्लिंथ एरिया. तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकता, रेट पण काढू शकता. आता बघा मी जो तुम्हाला फंडा सांगितला होता एक पेन कितीचा, तर याला बघा मी असं पण लिहू शकतो की रेट ऑफ प्लिंथ इज इक्वल टू काय होऊ शकतं की कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन डिवायडेड बाय प्लिंथ एरिया. म्हणजेच काय झालं 5 लाख डिवायडेड बाय 1000. ओके काय आलं 500 रुपीज. किती आलंय आन्सर 500 रुपीज पर स्क्वेअर मीटर. म्हणजे प्लिंथ एरिया रेट किती चालू आहे त्या एरियामध्ये 500 रुपीज पर स्क्वेअर मीटर साठी. ओके म्हणजेच काय मी काय बोललो तुम्हाला की एक पेन कितीचा, तर बघा यामध्ये काय झालंय रेट ऑफ प्लिंथ. सपोज तुम्ही प्लिंथच्या ऐवजी मी जर का पेन लिहिला तर रेट ऑफ पेन, टोटल पेन आहे, टोटल कॉस्ट ऑफ पेन आहे 5 लाख रुपीज अँड नंबर ऑफ पेन किती आहे 1000. एक पेन कितीचा पडणार आहे 500 रुपीजचा. इथे जर का बघितलं तर बघा टोटल कॉस्ट ऑफ पेन आपल्याला बघा काय की ही झाली कॉस्ट ऑफ पेन आणि नंबर ऑफ पेन किती आहे 100 आहे. तर टोटल कॉस्ट ऑफ पेन किती झाली 1 लाख रुपीज. म्हणजे फंडा मी तोच यूज करतोय, फंडा चेंज करणार नाही, फंडा मी तोच करतोय यामध्ये की फक्त काय कन्सिडर करतोय मी याला सपोज टू बी कन्सिडर करतोय एरिया लेंथ इनटू विड्थ ऑफ अ प्लिंथ. यामध्ये आपण कॉरिडोर, कॉर्टियार्ड वगैरे जे असेल पॅसेज वगैरे हे काय करतो एक्सक्लूड करतो. फक्त प्लिंथ आउटर टू आउटर यामध्ये आपण काय करतो मेजर करतो. लक्षात द्या व्यवस्थित, प्लिंथ एरिया मेथड मध्ये फक्त प्लिंथ मेजर करतो, ती पण कोणती आउटर टू आउटर, सेंटर टू सेंटर और इनर टू इनर नाही, फक्त आउटर टू आउटर. ओके हा झाला पहिला फंडा. चला सेकंड बघूया. सो सेकंड जो फंडा आहे हा आहे क्युबिकल कंटेंटचा. काय आहे क्युबिकल कंटेंटचा. आता बघा हा क्युबिकलला जर का तुम्ही थोडं प्रॉपरली बघितलं तर क्युबिकल म्हणजे काय झालं व्हॉल्यूम झाला. आणि व्हॉल्यूमचा जर का स्टडी केला तर व्हॉल्यूम म्हणजेच काय, इट इज दी मल्टिप्लिकेशन ऑफ 3 युनिट्स, लेंथ विड्थ अँड हाईट. सो दॅट सपोज ही एखादी बिल्डिंग आहे, ओके यामध्ये काय करतोय कंडिशन काय राहणार आहे आपली समजून घ्या प्रॉपरली की ही झाली त्याची हाईट, h, दिस इज सपोज टू बी लेंथ
अँड दिस इज सपोज टू बी विड्थ. यामध्ये आपण काय करणार आहे, क्युबिकल कंटेंट इज बेस्ड ऑन डायमेन्शन ऑफ लेंथ, breadth and height. डायमेन्शन ऑफ लेंथ, विड्थ अँड हाईट. म्हणजेच काय, एल बी एच या तिन्ही डायमेन्शनच्या बेसिसवर आपण कोणाला डिझाइन करतो, क्युबिकलला कंटेंट डिझाइन करतो. काय करतो, क्युबिकल कंटेंट. सो दॅट आता क्युबिकल कंटेंट मेथडची कॉस्ट कशी भेटेल. सो अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ construction is equals to so volume of construction multiplied by rate per cubical content. म्हणजे सपोज टू बी I want to calculate the total cost of construction. So what I have to do, मी काय करतो, सुरुवातीला मी लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट, लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट हा क्युबिकल फॉर्मॅट यूज करतो. लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट हा क्युबिकल फॉर्मॅट यूज करतो. मल्टिप्लाइड बाय जो काही रेट चालू असेल तो कॅल्क्युलेट करून तुम्हाला काय मिळेल, अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन मिळेल. फंडा मी चेंज केलेला नाही, व्यवस्थित लक्ष द्या, समजून घ्या. मी काय करतोय बघा, व्हॉल्यूम ऑफ कॉस्ट आणि रेट म्हणजेच काय, वन पेन ऑफ ₹10 कॉस्ट. एक पेन 10 रुपीजचा म्हणजे टोटल कॉस्ट किती झाली, टोटल कॉस्ट ऑफ पेन. किंवा होऊ शकतं कदाचित ते तुम्हाला रेट ऑफ क्युबिकल कंटेंट सुद्धा काढायला विचारेल की 1 क्युबिक मीटर कन्स्ट्रक्शनला किती रुपये लागतील हे पण काढायला विचारेल. यामध्ये काय करतील ते की हा जो फॉर्म्युला आहे याला अपोजिट करतील, उलटा करून टाकतील. बघा कसं काय की रेट जर का काढायचं असेल तर काय होईल, टोटल कॉस्ट दिलेली असेल आणि काय व्हॉल्यूम दिलेलं असेल. टोटल कॉस्ट दिलेली असेल आणि व्हॉल्यूम दिलेलं असेल. काही वेळेला ना ते कन्फ्युज करायसाठी हाईट वेगळी देऊन एरिया देतात, हाईट इंटू एरिया देऊ शकतात. तर हे पण सुद्धा काय झालं, इट इज द पार्ट ऑफ व्हॉल्यूम. सो दॅट आता सेकंड फॉर्म्युला काय होऊ शकतो बघा, रेट ऑफ क्युबिकल युनिट और वी कॅन से किंवा क्युबिकल कंटेंट म्हणा हवं तर. क्युबिकल कंटेंट म्हणजेच काय, पर क्युबिक मीटर बरोबर आहे. इज इक्वल्स टू काय झालंय, अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ कन्स्ट्रक्शन. समजत आहे, व्हॉल्यूम ऑफ कन्स्ट्रक्शन. सो दॅट या बेसिसवर आपण काय कॅल्क्युलेट करतोय, क्युबिकल कंटेंट मेथड कॅल्क्युलेट करतोय. मी पुन्हा एकदा सांगतो, या सुद्धा मध्ये आपण कोर्टियार्ड, पॅसेज वगैरे एक्सक्लूड करत असतो, बरोबर आहे. एरिया ऑफ अ प्लिंथ इंटू हाईट ऑफ अ बिल्डिंग, या बेसिसवर आपण काय करतोय की टोटल क्युबिकल कंटेंट फाइंड आउट करतो. ओके, म्हणून ही सुद्धा मेथड काय झाली, लेस ॲक्युरेट मेथड झाली. कोणती, लेस ॲक्युरेट मेथड झाली. आय होप तुम्हाला लक्षात येत आहे. सो दिस इज नथिंग बट द क्युबिकल कंटेंट. नेक्स्ट जो टाइप आहे तो आहे सर्व्हिस युनिट मेथड. बघा, नाउ लेट्स सी द थर्ड पार्ट ऑफ द अप्रॉक्सिमेट एस्टिमेट इज नथिंग बट द सर्व्हिस युनिट मेथड. आता यामध्ये बघा आपण काय करतोय की सर्व्हिस युनिट मध्ये आपण काय करतोय, वी कन्सिडर्ड युनिट पार्ट ऑफ अ स्ट्रक्चर. स्ट्रक्चरच्या एका युनिट पार्टच्या बेसिसवर आपण काय करतो, ही क्वांटिटी काढतो. आता सपोज टू बी वन सर्व्हिस दिस इज अलोकेटेड फॉर द वन युनिट. एक सर्व्हिस एका युनिटला, एका चेअरवर एक पर्सन बसेल, दुसरा नाही. म्हणजे चेअर काय करते, एकाच युनिटला सर्व्हिस देऊ शकते. समजत आहे माझं बोलणं. बघा, सर्व्हिस काय करू शकते, सर्व्हिस कशी ऑफर केल्या जाईल. बघा, एक चेअर आहे तर त्या चेअरवर एकच व्यक्ती बसू शकतो. म्हणजेच ती चेअर त्या व्यक्तीला सर्व्हिस काय देत आहे, फक्त एका जणासाठी देत आहे, बरोबर आहे. सपोज टू बी एक बेड आहे पेशंट हॉस्पिटलमध्ये, तर एका बेडवर एकच पेशंट झोपू शकतो. म्हणजे तो बेड काय झाला, सर्व्हिस काय देतो, फक्त एका पेशंटला. म्हणजे वन युनिट प्रोव्हाइडेड सर्व्हिस टू द अदर युनिट, पण सिंगल साठीच. लक्षात येत आहे. त्यामध्ये आपण काय करतोय, आपण सिंगल युनिट कन्सिडर करतो.
आणि अप्रॉक्सिमेट कॉस्ट या सर्व्हिस युनिटची, सो लेट्स सी अप्रॉक्सिमेट कॉस्ट इज इक्वल्स टू काय करतो, सो नंबर ऑफ सर्व्हिस युनिट इनटू रेट ऑफ ईच सर्व्हिस युनिट. ओके, सो फॉर एन एक्झाम्पल जर का बघायचं असेल तर बघा, एक्झाम्पल बघा, जसं की हॉस्पिटल जर का डिझाईन करायचं असेल तर आपण ते डिझाईन करतो पर बेड डिझाईन करतो. हॉस्पिटल कसं डिझाईन करतो, पर बेड डिझाईन करतो. ऑडिटोरियम किंवा कॉलेज और स्कूल आपण काय करतो, ऑन द बेसिस ऑफ पर क्लासरूम डिझाईन करतो, बरोबर आहे. त्यानंतर क्लासरूम कशी डिझाईन करतो, क्लासरूम आपण डिझाईन कशी करतो, पर स्टुडंट और पर स्टुडंट ऑब्लिक पर बेंच किंवा पर बेंच म्हणू शकतो, बरोबर आहे, पर बेंच. वॉटर टँक डिझाईन करायची आहे, पर लिटरच्या हिशोबाने आपण डिझाईन करतो, बरोबर आहे ना, पर लिटरच्या हिशोबाने आपण डिझाईन करतो की नंबर ऑफ लिटर किती लिटरसाठी आपण त्याला कन्स्ट्रक्शन करतो, ते डिपेंड करत आहे त्या लोकॅलिटीवर. सेकंड थिंग, जर का पुढे विचार केला, थिएटर जर का डिझाईन करायचं असेल किंवा सिनेमा हॉल म्हणा, ऑडिटोरियम, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिझाईन करतो पर सीट. म्हणजेच काय, एका युनिटसाठी एक जी सर्व्हिस दिली जाते त्याला आपण या बेसिसवर डिझाईन करतो. जसं की बघा, मी आधी तुम्हाला सांगितलं, एक चेअर वन पर्सन, बरोबर आहे, एक चेअर वन पर्सन. सपोज टू बी एक्झाम्पल काय, मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट द अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ अ हॉस्पिटल. मला काय कॅल्क्युलेट करायचं, अप्रॉक्सिमेट कॉस्ट हॉस्पिटलची कॅल्क्युलेट करायची आहे. किती बेडसाठी हॉस्पिटल कन्स्ट्रक्ट करायचं आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, 100 बेडचं हॉस्पिटल कन्स्ट्रक्शन करायचं आहे, 100 बेडसाठी. आता नियर अबाउट एका बेडच्या कॉस्टला रेट काय आहे, एका बेडला तुम्हाला 2000 रुपीज कॉस्ट येते, 2000 रुपीज आहे. म्हणजेच काय, टोटल कॉस्ट किती झाली, 1 बेडसाठी 2000, 100 बेडसाठी मल्टिप्लाय करा. गॉट इट. सो दॅट कंडिशन काय आहे बघा, एका बेडसाठी 2000 तर 100 बेडसाठी किती. सेम मला काय करायचं की 500 पर्सनसाठी, 500 लोकॅलिटीसाठी एक सिनेमा हॉल तयार करायचा आहे की नियर अबाउट सिनेमा हॉलमध्ये सिनेमा बघण्यासाठी जेव्हा ते पब्लिक येतील ते 500 काय असायला पाहिजे, लोक आरामात बसायला पाहिजे. त्यासाठी मी काय करतो, ज्या वेळेला मी 500 लोकांसाठी करतो त्यावेळेला सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की 500 साठी करतोय म्हणजे चेअर किती लावावं लागेल, 500 लावावं लागेल. चेअर आपण 500 जर का यूज केल्या तर एका चेअरला जर का सपोज फॉर 1 चेअर 1000 रुपीज जर का त्याची कॉस्ट असेल पर चेअर, कन्स्ट्रक्शन करायला जर का 1000 रुपीज पर कॉस्ट जात असेल तर 1000 into 500 करा, यू विल गेट द टोटल कॉस्ट ऑफ द सिनेमा हॉल, यू विल गेट द टोटल कॉस्ट. म्हणून मी काय दिलं होतं, अप्रॉक्सिमेट कॉस्ट बाय द सर्व्हिस युनिट मेथड इज नथिंग बट द नंबर ऑफ सर्व्हिस युनिट. किती नंबर ऑफ सर्व्हिस युनिट लावताय, तर 500 चेअर लावतोय किंवा 1000 बेड लावतोय. हे काय झाले, सर्व्हिस युनिट झाले. सेकंड थिंग, रेट ऑफ ईच युनिट. तर रेट किती आहे प्रत्येक एका युनिटचा, तर रेट जो आहे तो आहे प्रत्येक युनिटचा. इथे 2000 आपण अजून केला, इथे 1000 अजून केला. सो ऑन द बेसिस ऑफ दॅट वी कॅन कॅल्क्युलेट द सर्व्हिस युनिट मेथड. ओके, सो सर्व्हिस युनिट म्हणजे काय, एक युनिट फक्त एकच सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकेल, एक युनिट एक सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकेल. फॉर एक्झाम्पल जर का लक्षात ठेवायचं तर चेअर लक्षात ठेवा, ज्यामध्ये एका चेअरवर फक्त एकच पर्सन काय करू शकतो, बसू शकतो. त्याला आपण काय म्हणतो, 1 युनिट 1 सर्व्हिस. चला नेक्स्ट पार्ट जो आपण स्टडी करतोय तो करतोय टिपिकल बे. हा झालाय 4th टाइप ऑफ द अप्रॉक्सिमेट एस्टिमेट. आता मला काय म्हणायचं आहे, बे म्हणजे मी काय म्हणतोय बघा, बे हा जो एक शब्द आहे हा टिपिकल बे. या बेला आपण काय म्हणूया, कंपार्टमेंट म्हणूया. काय म्हणूया, कंपार्टमेंट. ओके, याला मी कंपार्टमेंट म्हणतो. आता कंपार्टमेंट म्हणजे तुम्हाला लोकांना समजून येते, बॉक्स छोटे छोटे त्याला आपण कंपार्टमेंट म्हणतो, किंवा एका पर्टिक्युलर
एखाद्या मोठ्या हॉलला नंबर ऑफ टाईप्स मध्ये जिथे डिवाइड केलं जातं सारख्या, त्याला सुद्धा आपण कंपार्टमेंट म्हणू शकतो. किंवा एखादा इंडस्ट्रियल शेड असेल, त्याला नंबर ऑफ पार्ट मध्ये आपण जर का डिझाईन केलं त्याला आपण कंपार्टमेंट म्हणू शकतो. एखादा ब्रिज आहे, त्याचे जर का स्पॅन डिवाइड केले तुम्ही नंबर ऑफ पार्ट मध्ये, त्याला पण आपण एक कंपार्टमेंट म्हणू शकतो. ओके, सो ह्या काय झाला, टिपिकल बे म्हणजे काय झालंय, कंपार्टमेंट. लक्षात घ्या काय झालंय, कंपार्टमेंट. ओके, तर यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, टिपिकल बे मेथड मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय करतोय आपण, की आपण काय करतोय, टोटल जे काही स्ट्रक्चर असेल, टोटल जे स्ट्रक्चर आहे त्याचं सेंटर टू सेंटर लाईन एरियामध्ये काय करतो, एरियामध्ये याला डिवाइड करतो. काय करतो, सेंटर टू सेंटर लाईन एरियामध्ये काय करतो, याला डिवाइड करतो. आणि याच पार्टला आपण काय म्हणतो, बे म्हणतो. याच पार्टला आपण काय म्हणतो, बे म्हणतो. सपोज टू बी एक इंडस्ट्रियल शेड आहे, हे इंडस्ट्रियल शेड आहे आणि मी काय करतो, याला सेंटर टू सेंटर पार्ट मध्ये काय करतो, डिवाइड करतो. काय करतो, डिवाइड करतो. तर मी याला काय म्हणेन, किती बे आहेत, 4 बेज आहेत. किती आहे, 4 कंपार्टमेंट आहेत, म्हणजेच किती आहे, 4 बेज आहे. सो दॅट सपोज टू बी अप्रॉक्सिमेट याची काढायची, कॅल्क्युलेट करायची असेल, सो फॉर्म्युला काय झाला, अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ construction is equals to number of beds into rate of construction किंवा rate of construction for each bay. एक बे कंस्ट्रक्ट करायला सपोज टू बी 5 लाख रुपीज काय आहे, कॉस्ट आहे त्याची. किती आहे, 5 लाख रुपीज. तर ऑब्विसली 4 कंस्ट्रक्ट करायला किती लागतील, 20 लाख रुपीज. दिस इज द व्हेरी सिंपल. ओके, एक पेन 5 लाखाचा, 4 पेन 20 लाखाचे. पॉसिबल नाही आहे पण सांगतोय. ओके, सो दॅट 1 बे कंस्ट्रक्ट करायला 5 लाख. तुम्ही यामध्ये ब्रिज पण बघा, स्पॅन ब्रिज पण बघा. होऊ शकतं कदाचित ब्रिजचे स्पॅन कमी जास्त असेल, एंड टू एंड स्पॅन म्हणजे काय, इंटरमिडिएट स्पॅन सारखे असतील आणि एंड स्पॅन कमी असतील. सपोज टू बी हा झालाय 4 मीटरचा, हा पण आहे 4 मीटर, हा पण आहे 4 मीटर, हा पण आहे 4 मीटर आणि इकडे जो आहे हा आहे 2 मीटर आणि इकडला पण काय झालाय सपोज 4 मीटर. तर बघा अशा वेळेला काय झालं, नंबर ऑफ बेस किती आहेत हे आहे. मग अशा कंडिशन मध्ये जर का बेस सारखे नसेल तर तुम्हाला पर लेंथ आपल्याला काय करावं लागेल, अप्रॉक्सिमेट कॉस्ट करावं लागेल. कारण टोटल लेंथ किती झाली, याची टोटल जर का लेंथ काढली तर तुम्ही ती झाली 22 मीटर. जर का 4 असता तर मी पर बे ने काढला असता. पण आता इथे पर बे तुम्हाला कॅल्क्युलेट करता येणार नाही, लक्षात घ्या. इथे पर बे कॅल्क्युलेट करता येणार नाही. इथे मी पर बे का बरं कॅल्क्युलेट करा, कारण की हा 5 बाय 5 बाय हा पण 5 मीटर बाय 5 मीटर बाय 5 मीटर होता. आता हा काय झाला 4 4 4 4 4 2. म्हणून काय तर इथे मी काय करेल, 22 मीटर साठी म्हणजे पर मीटर स्क्वेअर साठी किती रुपये स्ट्रक्चरचा खर्च आहे तो मी कॅल्क्युलेट करेल. नंबर ऑफ टोटल लेंथ मला अप्रॉक्सिमेट कॉस्ट अशी पण मिळून जाईल. सो दॅट नंबर ऑफ बेज काय झालं किंवा टिपिकल बे मेथड काय, आपण याला म्हणतो कंपार्टमेंट मेथड. सो दॅट approximate cost of construction for the typical bay method, we will consider the number of bays into rate of construction of each bay. Rate of construction of each bay. जर का एक्झाम्पल झाले त्याचे बघायचे तर रेल्वे प्लॅटफॉर्म किंवा इंडस्ट्रियल शेड, ओके. सपोज टू बी त्यानंतर जर का विचार केला तर फॅक्टरी शेड्स म्हणजेच इंडस्ट्रियल शेड्स बघा. त्यानंतर बिल्डिंगच्या ज्या काही फ्रेम आहेत, बिल्डिंग फ्रेम्स, त्या पण आपण याच्यात कन्सिडर करू शकतो. ओके, काय बिल्डिंग फ्रेम त्या पण आपण यामध्ये कन्स्ट्रक्शन करू शकतो बे वाईज, कंपार्टमेंट वाईज. ओके, सो हा झालाय तुमचा टिपिकल बे मेथड. हा काय झाला टिपिकल बे मेथड. यानंतर एक लास्ट उरतोय अप्रॉक्सिमेट क्वांटिटी. काय अप्रॉक्सिमेट क्वांटिटी बघा. Now let's see, next part is the approximate cost method. Next part काय झाला आपला approximate cost method. यामध्ये काय की approximate cost method जी आहे हे आपण जी पर्टिक्युलरली वर्कआउट करतो ही करतो लेबर साठी अँड मटेरियल साठी. सो इन दिस
number of labors and requirement of material is calculate or work out on the basis of per square meter. आपण काय करतोय की लेबर नंबर ऑफ लेबरची रिक्वायरमेंट किती आहे हे आपण कॅल्क्युलेट करतो पर स्क्वेअर मीटरच्या बेसिसवर, किंवा मटेरियल पर स्क्वेअर मीटर किंवा क्युबिकल कंटेंट मेथडवर आपल्याला किती रिक्वायरमेंट आहे मटेरियलची हे आपण कॅल्क्युलेट करतो कशामध्ये, अप्रॉक्सिमेट कॉस्ट मेथडमध्ये. सो नंबर ऑफ लेबर, रिक्वायरमेंट ऑफ लेबर अँड रिक्वायरमेंट ऑफ मटेरियल वी विल कॅल्क्युलेट इन दिस अप्रॉक्सिमेट कॉस्ट मेथड. आणि यामध्ये काय की लेबर ज्या वेळेला आपण कॅल्क्युलेट करतो त्यामध्ये काय करतोय की जेवढे काही लेबर असेल, मॅशन, हेड मॅशन, भिस्ती, मेल मजदूर, फिमेल मजदूर, कारपेंटर, त्यानंतर ब्लॅक स्मिथी वर्कर अँड ऑल, बाकी सगळे हे आपण कॅल्क्युलेट करतोय लेबर अप्रॉक्सिमेटली या मेथडमध्ये. म्हणजे जसं की सपोज टू बी 10 क्युबिक मीटर ब्रिक मॅशनरी वर्क तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे, 10 क्युबिक मीटर बीबीएम कॅल्क्युलेट करायचं आहे किंवा बीबीएम तुम्हाला वर्कआउट करायचं आहे. तर यासाठी काय की किती नंबर ऑफ लेबर तुम्हाला लागतील हे आपण अप्रॉक्सिमेटली सांगतो, किंवा मटेरियल त्यासाठी किती लागतं हे सुद्धा आपण अप्रॉक्सिमेटली सांगतो विदाउट रेट अनालिसिस आपण काय करतो की मटेरियलची रिक्वायरमेंट किती आहे हे पण आपण यामध्ये काय अप्रॉक्सिमेट कॉस्ट मेथडमध्ये सांगतोय. आता यासाठी बघा की मटेरियल कसं कॅल्क्युलेट करायचं यासाठी काही ट्रिक्स आहेत. बघा कंडिशन मध्ये काय आहे की ट्रिक्स कशा आहे मटेरियल कॅल्क्युलेट करताना त्या बघा. नाउ लेट्स सी, मी काय केलं, एक टेबल प्रिपेअर केला आणि हा जो टेबल जो प्रिपेअर केलाय तो केलाय CBRI च्या बेसिसवर, बरोबर आहे, कोणाच्या CBRI. सो व्हॉट इज द CBRI? सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट. सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट. ओके, ऑन द बेसिस ऑफ दिस. आता बघा नंबर ऑफ ब्रिक्स किंवा पर्सेंटेज ऑफ ब्रिक्स आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो सिंगल स्टोरी आणि डबल स्टोरी साठी. इकडे मी सुपर स्ट्रक्चर किंवा फ्रेम स्ट्रक्चर साठी सुद्धा दाखवेल तुम्हाला. ओके, सुपर स्ट्रक्चर आणि फ्रेम स्ट्रक्चर साठी तुम्हाला नंतर करून देईल. ओके, किंवा ज्या वेळेला आपण क्वेश्चन आन्सरिंग सेशन घेणार आहोत त्यावेळेला याच्या काही नंबर ऑफ ट्रिक्स तुम्हाला प्रॉपरली समजून सांगेल, ज्यामध्ये तुम्ही काय की अशा टाइपचे जे काही मटेरियल्स किंवा रिक्वायरमेंट ऑफ मटेरियल्स आहे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता ऑन द बेसिस ऑफ रिकमेंडेड बाय द CBRI. ओके, सो दॅट यामध्ये काय होणार आहे की बघा पर्सेंटेज ऑफ ब्रिक्स जर काय कॅल्क्युलेट करायचं त्यासाठी फॉर्म्युला काय 2.26A प्लस 66.8. तर आता हा A काय झाला, A इज नथिंग बट द एरिया ऑर द प्लिंथ एरिया. A म्हणजेच कोण झाला, प्लिंथ एरिया. सो दॅट ब्रिक्स इज नथिंग बट द, ब्रिक्स मी कशा डिझाइन करतो बघून घ्या एकदा. ब्रिक्स डिझाइन करतो पर्सेंटेजच्या बेसिसवर. सो 2.26A प्लस 66.8 आणि डबल स्टोरीसाठी आहे 2.15A प्लस 63. त्यानंतर सिमेंट टन मध्ये जेव्हा आपण मेजर करू त्यावेळेला काय 0.153A प्लस 0.57 आणि डबल साठी आहे 0.145A प्लस 0.54. स्टील आपण जे केजी मध्ये घेणार आहे ते आहे 21.3 ऑफ A इज नथिंग बट द प्लिंथ एरिया, कीप इन माइंड. ओके, प्लस 314 आणि डबल स्टोरी साठी आहे 21.97A ऑफ 305. लास्ट सँड जी आपण क्युबिक मीटर मध्ये जी मोजणार आहोत किंवा क्युबिक मीटर मध्ये जी घेतोय ती घेतो सिंगल स्टोरी साठी 0.47A प्लस 7 आणि डबल स्टोरी साठी घेतो 0.36A प्लस 5.6. ओके, हे झालंय सिंगल आणि डबल स्टोरी साठी. हे कुणासाठी झालंय, सिंगल आणि डबल स्टोरी साठी. आता जे मी पुढे घेईल ते सुपर स्ट्रक्चर फ्रेम साठी घेतो. पुन्हा एक कॉलम करून दे सुपर स्ट्रक्चर फ्रेम साठी घेणार आहे, जे तुम्हाला मी क्वेश्चन आन्सरिंग सेशन मध्ये ट्रिक्स सॉल्व्ह करून ह्या मेथड यूज करू लागते. ओके, आय होप की तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर प्लीज कमेंट करा आणि आपल्या चॅनल जो आहे त्याला सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू सो मच. भेटू या पुढच्या लेक्चरला डिटेल एस्टिमेट घेऊन. थँक्यू.